केला आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, तर पहिल्यांदा गावाचा विकास करा. गावाचा विकास केला तर तुमचा काय होईल, तर त्या तालुक्याचा विकास होईल. तालुक्याचा झाला तर जिल्ह्याचा, जिल्ह्याचा झाला तर विभागाचा, विभागाचा झाला तर राज्याचा, राज्याचा झाला तर देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे काय करा, तर खेड्यावरती फोकस करा, खेड्याचा विकास करा आणि खेड्यासाठी लागणारे ज्या ज्या बाबी आहेत त्या पुरवण्याचा काय करा, तर प्रयत्न करा, असं गांधीजींच्या मार्फत सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला गांधी योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. 1944 ही गांधी योजना होती. त्याच्यानंतर नेक्स्ट जी योजना आली ती जनता योजना. बघा, मानवेंद्रनाथ रॉय जे आहेत, M.N. रॉय, ज्यांनी की समाजवादाची भारतामध्ये समाजवाद असेल प्लस साम्यवाद, समाजवादाचाच भाग आहे साम्यवाद, तर याची जी मुळं जी भारतामध्ये रुजवली ती M.N. रॉय जे असतील, मानवेंद्रनाथ रॉय जे असतील यांच्यामार्फत 1945 रोजी काय करण्यात आली होती, तर जनता योजना आणण्यात आली होती. या जनता योजनेचा पुन्हा एकदा उद्देश जो असणार आहे तो समाजवादीचा असणार आहे. पण तो कसा होता, मार्क्सवादी समाजवाद होता. म्हणजे भांडवलशाहीला तर विरोध होताच,